मी सगळ्यांची माफी मागते. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून एवढी अपेक्षा केली की मी महाराष्ट्र केसरी हो, आणि माझी पण इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी ती गाडी मला मिळावं, कारण 4 व्हीलर घ्यायचं माझं स्वप्न नव्हतं. 2-3 दिवसापर्यंत माझं वजन 60-61 भरत होतं. तर आज नारळाला येईपर्यंत मी उलटी होईपर्यंत मी केळी खाल्ली, पाणी पिले. शेवटच्या माझं शेवटचं 200 ग्रॅम पण वाढत नव्हतं. मी कसं बसं तिथं 65 वजन भरवलं. ओपनला खेळायला 65च्या पुढं वजन लागतं. मी तिथं 65.50 ग्रॅम वजन भरलं माझं. कारण सगळ्यांचं 28 फेब्रुवारीला माझ्या मनगटाला लागलं. 28 फेब्रुवारीपासून ते 28 आज किती मार्च 28 मार्चपर्यंत मी एक महिना मी हाताची काहीच प्रॅक्टिस केली नाही. त्यानंतर आत्ता 22 तारखेला मैदानाला मला पायाला गुडघ्याला लागलं. मला माहीत होतं 2 महिन्यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत. मग मी मैदानं नव्हते खेळायला पाहिजे, कारण मैदानात मला 28 तारखेला लागलं, नंतर 22 तारखेला मला पायाला पण लागलं. मला माहीत होतं मी कुस्ती नाही खेळायला पाहिजे, पण मला खर्चायला पैशामुळं मी कुस्ती खेळले. मी आता कोणाचं नाव नाही घेत या व्हिडिओमध्ये, कारण बरेच जण मला म्हणलेले की स्पॉन्सर करणार अख्ख्या जगाला सोशल मीडियाद्वारे सांगितलं की स्पॉन्सर करणार, पण मला कोणच 1 रुपया पण देत नाही, कोण स्पॉन्सर करत नाही. सगळा खर्च मी माझ्या मैदानाच्या पैशावर भागवते. आणि मी आता कारण देत नाही मी हारले म्हणून. एक तर माझं वजन कमी होतं. तुमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं. मी तुमच्या सगळ्यांची इच्छा नाही पूर्ण करू शकले. आणि मी आज ह्या क्षणाला आज हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढं माझा कुठला व्हिडिओ पण येणार नाही, आणि मी कुस्ती पण खेळणार नाही. कारण जर आज मला कोण स्पॉन्सर करत असताना तर मी शेवटची 1-1.5 महिना मी मैदानं खेळले नसते. माझं एवढे मी फिरले की माझं वजनच वाढलं नाही. आणि एकतर गोदरेज पब्लिक मला बघायसाठी आलं, आणि पहिल्याच गोष्टीला मी पडून हारून आले. आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा माझ्यामुळे अपुरी राहिली. त्यामुळे मी आज ह्या क्षणाला माझी शेवटची कुस्ती आणि शेवटचा व्हिडिओ मी कुस्ती सोडते आता. मला सगळ्यात माफ करा. न्यूज अहिल्यानगर 24 तास. आम्ही बातमी नाही, सत्य दाखवतो.